महाड मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून पक्षप्रवेशाची जोरदार बॅटिंग सुरू. विकास कामाच्या रुलावर ठाम उभे राहून मतदानाच्या धावात झपाट्याने वाढ होत असल्याचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून खंबीर विश्वास व्यक्त. महाड मतदारसंघात मुस्लिम समाजाचा पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणात सतत वाढत आहे. आमदार भरतशेठ गोगावले. महाड मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामांचा धडाका लावल्यामुळे महाड मतदारसंघात शिवसेना पक्षाला जनतेकडून पाठिंबा सतत वाढत आहे. महाड मतदारसंघातील गावोगावी शिवसेना पक्षाकडून सतत पक्षप्रवेश कार्यक्रमाचं आयोजन होत असून वेगवेगळ्या पक्षातून जनता आमदार गोगावले यांच्या विकास कामांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात सतत जाहीर प्रवेश करत असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा आमदार गोगावले यांना सतत वाढता पाठिंबा आहे व त्यांचे मूळ कारण आमदार गोगावले यांनी दुजाभाव न करता समस्त जनतेच्या विकासाचं ध्येय हाती घेतल्याने मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाकडे झपाट्याने वळत असल्याचे आमदार गोगावले यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. रविवारी एकाच दिवशी माणगाव तालुक्यात पहिले लाखपाले व घोडेगुम येथील वेगवेगळ्या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांकडून आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेण्यात आला. माणगाव तालुक्यात पहेल येथे मंदिराचं भूमिपूजन, लाखपाले येथे मुस्लिम समाज कब्रस्थानच्या वॉल कंपाऊंड कामाचं भूमिपूजन व घोडेगाव येथे छत्रपती शिवाजी राजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन व तिन्ही गावातील असंख्य ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केले. वेगवेगळ्या ठिकाणी भूमिपूजन व पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी आमदार गोगावले यांच्यासह शिवसेना पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवा मंडळी व बहुसंख्य महिला वर्ग तसेच मुंबई मंडळ हजर होते. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, माणगाव, रायगड. या गावातले जे महिला दोन रस्ते ट्रॅक वळडून पाणी आणत होतं. 2013 पासून राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजना सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेबांनी या गावामध्ये राबवलेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटले गेलेले आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत पण पाण्याचं काही अजिबात कुठेही प्रॉब्लेम नाही होत. आता मी तुम्हाला सांगतो, एक महिनाभर अगोदर आम्ही त्या लोकांशी संपर्क केला तर आमच्या कब्रस्थानाच्या किटाल्याचा संरक्षण भिंतीचा ताबडतोब 15 लाख रुपयाची मंजुरी आम्हाला दिली नाही सांगितलंय. त्यासाठी आम्ही ठाम तुमच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही फक्त जसे आम्ही तुम्हाला कब्रस्थानला संरक्षण भिंत देतोय, पाणी देतोय, सगळे आमच्या पाठीमागे भिंतीसारखे उभे राहा म्हणजे झालं. बाकी काय आम्ही सांगत नाही आहे. आणि तुम्हाला हा जो आपण संरक्षण भिंत झाल्यानंतर आणि पाण्याची योजना झाल्यानंतर आपण एक चांगलं उद्घाटन करू आणि त्यावेळेला आणखीन काही मान्यवरांना बोलू आणि मग आपण जर आज थोडी धावपळ झाली त्याचं कारण पालकमंत्री यायला उशीर झाला आणि माझे 4 ठिकाणी पक्षप्रवेश आहे. त्यातला घोडेगुमला झाला, आपला आता होतोय, पहिला आता होईल आणि त्यानंतर जुईला करून मला पुण्याला जायचंय. असणारा त्यांच्याशी संपर्क, भरतशेठकडे कुठलाही दुजाभाव नसतो. माझे जे मुस्लिम कार्यकर्ते आहेत त्यांची एक संघटना त्यांनी खास करून भरतशेठ आणि शिवसेनेसाठी तयार केलेली आहे. ते प्रत्येक गावोगावी जाऊन सांगतात बा आमच्या इथं काय काम केलेलं आहे, आमच्यावर काय प्रसंग आला तेव्हा भरतशेठ उभे राहिले, आमच्या मोहल्ले बघा, आमच्या मोहल्ल्यातली कामं बघा, पाण्याचं असेल, रस्त्याचं असेल, त्यांच्या कब्रस्तानचं असेल. या येत्या वर्षामध्ये जवळजवळ जे मोहल्ले आहेत त्यातले मी 80% मोहल्ले हे कामाच्या रूपाने कव्हर करणार आहे. मग कोणाचं संरक्षण वाल असेल, अंतर्गत रस्ता असेल, पाण्याची समस्या असेल, गटार लाईनीची असेल, कब्रस्तानकडे जाणारा रस्ता असेल, या सगळ्या गोष्टी जो निधी मिळतो तसं मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारून त्यांना त्याप्रमाणे देतो. आता हे लोक आमच्यात पक्षप्रवेश करायच्या अगोदर मी यांना एक 15 लाखाचे वॉल कंपाऊंड दिलेले आहे. नंतर दुसरे एक त्यांना पलीकडं वॉल कंपाऊंड लागते, मग त्याला काय 15-20 लाख लागतील त्यांनाही देतो. पूर्वी अनेक वर्षाच्या अगोदर एक पाण्याची चांगली योजना करून दिली. परत आता जलजीवन मिशन माध्यमातून परत आम्ही एक पाण्याची योजना करतोय. आणि ह्यांच्यावरती कोणावरती एखादा काही प्रसंग आला, अडचण आली तर त्याला आपण उभं राहायचं. जर आपण उभं नाही राहायचं तर मग कोणी राहायचं. ज्यावेळेला आम्हाला हे लोक 3-3 वेळेला आमदार करतायत आणि एखाद्या गरीबावरती काय प्रसंग आला, कुठला हॉस्पिटलचा असेल, कुठला कसला असेल, आणि मग त्यावेळेला लागणारी मदत ही आम्ही सडळ हस्ते करत असतो. हे आमचं वातावरण. आता वरणची आमची यांचे नातेवाईक लोक कुडुपकर कंपनीत आलेले आहेत. आमचा शरीफभाई हारगे आला आहे,
आमचा गोरेगावचा गोडमे आला आहे, आमचा दाऊद आला आहे, अजून हे अशी जी काही मंडळी आलेली आहेत हे केवळ भरत शेठच्या प्रेमाखातर आलेले आहेत. यांच्या इथं नातेवाईक आहेत आणि त्यांनी आज जाहीर प्रवेश केला माझ्या महिला भगिनींनी आणि माझ्या मुस्लिम बांधवांनी. त्यांना कल्पना आहे की गेली 15 वर्ष आपण आमदार केलं, पण एकही कुठं छोटी मोठी भानगड आम्ही हिंदू मुस्लिम होऊ दिलेली नाही आहे. कोणाला पण विचारा, ज्या वेळेला होण्याचे प्रसंग आले त्यावेळेला मी स्वतः जाऊन मग माणगाव निजामपूरमध्ये असो, गोरेगावमध्ये असो किंवा आमच्या राजेवाडी मोहल्ला कुठेही असो त्या ठिकाणी आम्ही ठाम उभे राहून दोन्ही समाजाला समजावून सांगून आम्ही थांबवलं. त्याच्यामुळे ह्या लोकांना विश्वास पटलेला आहे की भरत शेठ आपल्याला फसवू शकत नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकनाथ